नमस्कार, झी 24 तासचा कौल 24 साठी म्हणून आज आम्ही आलेलो आहोत मुंबईतल्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये। या मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की हा मतदारसंघ आधी काँग्रेसचा गड होता, परंतु यानंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला देखील झाला। आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्याची स्थिती नेमकी काय आहे। शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत आणि याच मतदारसंघामध्ये, याच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आता मात्र गजानन कीर्तिकर जे इकडचे विद्यमान खासदार आहेत त्यांचे सुपुत्र हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिंदे गटामध्ये त्यांचे बाबा आहेत, अर्थातच गजानन कीर्तिकर आहेत। आपल्या सोबत हे सगळे कार्यकर्ते आहेत, ज्यामध्ये मनसे, तसंच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ही निवडणूक कशा पद्धतीने हे कार्यकर्ते बघतायत, कशा पद्धतीने ही निवडणूक लढवणार आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊया तर शिवसेना ठाकरे गटाकडे। अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या 10 वर्षात त्यांचे वडीलच या मतदारसंघामध्ये खासदार होते, त्यांनी कामं केले की नाही केले? अमोल कीर्तिकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने ते या निवडणूक लढवत आहेत। आणि गेल्या 20 वर्षापासून अमोल कीर्तिकर हे जनतेची सेवा करत आहेत आणि त्यांच्या घराणीमध्येच त्यांचे वडील आमदार होते, खासदार होते, त्यामुळे त्यांना बाळकडू हे राजकारणाचं आणि समाजकारणाचं मिळालं आहे। आणि शिवसेना पक्षाची जी भूमिका आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या माध्यमातून अमोल कीर्तिकर हे गेल्या 25 वर्षापासून जनतेची सेवा करत आहेत, लोकांकडे जात आहेत आणि त्यांना हा विभाग वायव्य मुंबई हा संपूर्ण चांगला परिचित आहे। अमोल कीर्तिकर यांचं किती मोठं आव्हान तुमच्या पुढे आहे, कारण गजानन कीर्तिकर हे तुमच्या पक्षात आहेत आणि त्यांचाच मुलगा तुमच्या विरोधात लढतोय। आमचे त्यांना जसा तुम्ही ऐकलात, शिवसेनेचा उबाटा गटाचा जो बेसिस आहे उमेदवारी जाहीर करायचं ते की बापाच्या जीवावर मुलगा उदार हेच आहे आणि त्यांचे ज्यांच्या जीवावर ते इलेक्शन लढायचा प्रयत्न करत आहेत तेच आमच्याकडे आहेत। आणि ते बाळासाहेब, आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि शिंदेसाहेबांनी केलेल्या कामांची शिवसेना आहे। त्यांचा उमेदवार अजून ज्युनियर KGमध्ये आहे आणि 10वीची परीक्षा द्यायला उतरलेला आहे। गेल्या काही इलेक्शनमध्ये उबाटा गटाने त्याला असं लात मारून हाकलून दिलं होतं की अशी परिस्थिती गंभीर झाली की त्याला 1 महिन्यापूर्वीच बाहेर निघून मी उमेदवार जाहीर व्हायच्या अगोदरच फिरायला लागत होतं आणि बाबांच्या जीवावर काम करतोय, पण बाबांचा पण सपोर्ट नाही आहे त्यांना, हे त्यांना मान्य करायला पाहिजे। बाबांचा पण सपोर्ट नाही, बाबांच्या जीवावरच काम करतायत। नाही, जे काय असेल बघा, राजकीय मतभेद हे घरात असतात, पण एक लक्षात घ्या की हे जे आत्ताचे खासदार आहेत यांच्या मागे तेव्हा एकसंघ शिवसेना होती, त्या शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक काम घेऊन जात होते जनतेची, म्हणून ते आत्तापर्यंत काम करत होते। 1.5 वर्षापूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, भले काही कारण असेल, आम्ही काही नाही म्हणणार नाही, परंतु अमोल कीर्तिकर यांची जर तुम्ही राजकीय पार्श्वभूमी तपासली तर अमोल कीर्तिकर हे पहिले विद्यार्थी सेनेमध्ये काम करत होते। स्वतः आमदार माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र असूनसुद्धा जमिनी लेवलचा कार्यकर्ता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी युवासेना चांगल्या पद्धतीने बांधली। 2010 पासून ते आज मितीसपर्यंत सरचिटणीस आहेत, शिवाय शिवसेनेचे उपनेते आहेत। शिवसेना हे पद जेव्हा देते एखाद्याला ते काम बघूनच देते आणि जी उमेदवारी त्यांना मिळालेली आहे हे त्यांचा राईट्स आहे, हे त्यांना योग्य वेळेमध्ये योग्य प्रकारे त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे त्यांना मोठ्या फरकाने निवडून आणणार याची गॅरंटी आहे। त्यांचं अमोल कीर्तिकरांचं काम आहे। गजानन कीर्तिकर हे इकडचे विद्यमान खासदार होते, गजानन कीर्तिकरांनी काम केलंय का आणि अमोल कीर्तिकर काम करतील असं म्हणजे भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे तो सक्षम उमेदवार आहे असा ठाकरे गटाचा दावा आहे। गजानन कीर्तिकरांनी काम केलंय का किंवा त्यांच्या कामाचा अमोल कीर्तिकरांना फायदा होऊ शकतो का? माननीय खासदार गजानन कीर्तिकर यांनी काम केलेलं आहे, त्याचाच फायदा त्यांचे सुपुत्र उचलत आहेत। त्यांनी केलेल्या कामं जी दाखवूनच ते आज लोकांकडे सांगतात की आम्ही एवढा फंड वापरला आमच्या खासदारकीच्या वेळेला, वडिलांचंच काम दाखवून ते आज जनतेकडे जात आहेत। काँग्रेसची प्रतिक्रिया किंवा देशाचा मूड अजून पण मोदींसोबत आहे, राहुल गांधींसोबत नाही आहे। देखिए, आपको पहले एक बात बता देता हूँ, पहले मोदी जी का नारा था 400 पार। अगर 400 पार सही में होता तो अभी भी महाराष्ट्र में 3 ऐसी लोकसभा सीटें जहाँ पर उनके कैंडिडेट ही नहीं मिल रहे हैं। और दूसरी बात, उन्होंने पहले इलेक्शन के जो लोकसभा इलेक्शन का जो चरण हुआ उसके बाद उन्होंने अपना 400 पार का नारा बंद कर दिया है। उसके बाद वो बहुत सारी ऐसी बातें बोल रहे हैं, कभी लोग मंगलसूत्र की बात कर रहे हैं,
कभी हिंदू मुस्लिम की बात करें, उनके पास कोई ऑप्शन ही नहीं बचा है। और हमारे पास जो नॉर्थ वेस्ट में कैंडिडेट है अमोल भैया कीर्तिकर, वो ग्राउंड लेवल पे उनकी इतनी अच्छी पकड़ है की वो हर घर में पहुंच चुके हैं। गजानन कीर्तिकरांनी काम केलंय असं म्हटलं जातं. गजानन कीर्तिकरांनी काम केलं, तुम्ही गृहिणी देखील आहात. गजानन कीर्तिकरांच्या कामाचा या मतदारसंघाला फायदा होतोय? हो, होतोय, नक्कीच होतोय. पण आता आमच्यासाठी मातोश्रीचा आदेश सर्वप्रथम, त्यामुळे आम्ही अमोल भाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना जिंकून देऊ नक्कीच. गजानन कीर्तिकरांनी काम केलंय असं ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी म्हणतायत. यांचं आता पण तेच बोलत आहेत, गजानन कीर्तिकरांनी काम केलं आहे. आणि गजानन कीर्तिकरांकडून काम करून कोणी घेतलं आहे? मोदीजींनी घेतलं आहे. मोदीजींच्या नावावर मतं मागून आम्ही इथे जिंकून आलेलो आहोत. शिवसेना 2 टर्म इथून जिंकून आलेली आहे. आणि मोदीजींचा जो विकासचा अजेंडा आहे तोच गजानन कीर्तिकर साहेबांनी पुढे घेऊन गेलेले आहेत. मोदीजींचं फक्त एकच अजेंडा असतो, विकास आणि विकास. आणि तोच अजेंडा घेऊन कीर्तिकर साहेब. शिवसेनेचं काही ताकद नव्हती का? शिवसेनेची ताकद आहे ना, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण हे युतीचं सरकार होतं. मोदीजींच्या नावावर मतं जेव्हा देशाचे प्रश्न येतो तेव्हा मोदीजींचा नेतृत्व असतो, आणि जेव्हा स्टेटचा प्रश्न असतो त्यावेळेस शिवसेनेचा इथे वर्चस्व मानला जातो. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं काहीच नाही आहे. ते गजानन कीर्तिकर अजूनसुद्धा करतायत. म्हणजे त्यांची संभ्रमाची स्थिती अजून त्यांना त्या झोपेतनं उठायला लागेल मला वाटते. आणि गजानन कीर्तिकर साहेबांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली इथे खूप काम केलेले आहेत, आणि त्या कामाच्या जीवावर तो मुलगा आता प्रयत्न करतोय. आणि तुम्ही काँग्रेसचा मॅनिफेस्टोबद्दल विचारत होता. मला वाटतं काँग्रेसचा मॅनिफेस्टो फक्त झूट की दुकान आहे. ते फक्त असे एवढे त्यांनी प्रॉमिसेस केलेले आहेत. त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी राहुल गांधी प्रधानमंत्री होणार नाही. आणि इथे जी निवडणूक आहे ती राहुल गांधी वर्सेस मोदीजींची निवडणूक आहे. बाकी सगळे जे आहेत ते एकमेकांच्या सपोर्ट रोलमध्ये आहेत. आणि राहुल गांधीजी, तुम्हाला वाटतं जेव्हा आम्ही विचार पण करतो ना राहुल गांधी देशाचा पंतप्रधान, लोकांना हसी सुटते. आणि अशी परिस्थिती इथे आहे, त्यांच्याकडे बोलायला काय नाही. म्हणून ते आता जे बोलायचं ते बोलत राहतील. पण ह्या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीची NDAची सरकार 400 पार करून निघणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार हे होऊनच राहणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान नाही होऊ शकत, हसायला येतं. भाजप तुमच्या सहयोगी पक्षाचं असं मत आहे. ते आपले महायुतीचे जे आपले मित्र ठरवले ते खूप खरं ठरवले. मैं आपको बताना चाहूँगा कि जिस तरह से हमारे में तो प्रधानमंत्री भी हमने डिक्लेयर कर दिया कि कौन प्रधानमंत्री होगा, लेकिन इन्होंने अभी तक प्रधानमंत्री भी डिक्लेयर नहीं किया कि कौन प्रधानमंत्री. ऐसा है कि प्रधानमंत्री इन्होंने ये खुद भी ये नहीं बोल सकते कि हमारे में प्रधानमंत्री कौन है. मुझे लगता है कि जिस तरह मोदी जी ने, माननीय प्रधानमंत्री जी ने बताया है कि हर साल एक प्रधानमंत्री बनेंगे. साल में 5 साल में 5 प्रधानमंत्री बनने वाले हैं, 1 साल में 1 प्रधानमंत्री बनने वाले हैं, जैसा कि मोदी जी ने बताया. तो आप समझ सकते हैं कि भारतीय जनता और भारत का विकास किस तरह से होने वाला है. अगर साल में 5 प्रधानमंत्री बनेंगे तो विकास कैसे होने वाला है, आपको समझदार है. मोदी जी जो भी बोलते हैं वो आपको सब पूरी देश देख रहा है कि वो सिर्फ झूठ के अलावा कुछ नहीं बोलते हैं. और रही बात प्रधानमंत्री बनने की, तो वो सपना रह जाएगा अब, क्योंकि आने वाले समय में 2024 में इंडिया अलायंस के प्रधानमंत्री बनेंगे. वो नाम हमने अभी तक घोषित नहीं किए, लेकिन जल्दी आपको सुनाई देगा. एक तरफ से आलू डालो, दूसरी तरफ से सोना निकालो, ये बहुत अच्छा लॉजिक है ना. ये झूठ नहीं, ये सच है. तो ये सच के भरम में कांग्रेस जी रही है और कांग्रेस का बंटाधार होने वाला है. ये पत्थर पे लिखी हुई लकीर है. जिस दिन यूपीए की सरकार इंडी सरकार आएगी उस दिन खुद ही आपस में लड़ाई हो जाएगी. बोले हम प्रधानमंत्री बनेंगे, हम प्रधानमंत्री बनेंगे, हम प्रधानमंत्री बनेंगे. आपको एक बात बताना चाहता हूँ, झूठ अगर किसी ने बोला है तो देश को अगर झूठ के बातों में गुमराह किया है तो वो मोदी जी है. अपना बेरोजगारी जो उन्होंने झूठ बोला वो सच करके दिखाया कि हम बेरोजगार नहीं दे सकते. ठीक है. दूसरी बात, उन्होंने जितना भी है, जो भी मैनिफेस्टो और 10 साल के जितने भी कार्यकाल है, उन्होंने ऐसा कोई काम नहीं किया जो उन्होंने बोला है हुआ और हो गया हो. हमारे मैनिफेस्टो में इतने सारे जितने भी मैनिफेस्टो हुआ है उसमें आपने हमारा 90% मैनिफेस्टो कंप्लीट हुआ है. आप समझ सकते हैं कि जिस तरह से अंतर्राष्ट्रीय पलट पर जिस तरह से भारत देश का एक नाम ऊंचाई पर हुआ है, और आज तक कभी ऐसा हुआ था क्या इतने सालों में? कभी जिस तरह से अमेरिका और बाकी जो जितने भी देश है उन्होंने किस तरह से मोदी जी को सम्मान किया है, उसके आप जग जाहीर है. आप सभी समझ. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे राष्ट्रीय राजकारण आहेच. मोदींनी काय केलं आणि राहुल गांधी काय करणार आहे. आपण आज आहोत या मतदारसंघामध्ये. इथे अमोल कीर्तिकर यांच्याकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला? अमोल कीर्तिकर यांनी काय करावं या मतदारसंघामध्ये? काय गोष्टी, काय समस्या आहेत? या विभागामध्ये तर वाहतुकीची मोठी समस्या आहे. आज बघा,
रुलिंग पार्टी आहे भाजप आणि शिंदे गटांची, पण त्यांनी जे रस्ते खोदलेले आहेत आज मेट्रो बनवतायत ना, म्हणून तर खोदून ठेवलं. ते गोष्ट वेगळी आहे. तुम्ही बघा रस्त्याच्या बाजूला जे साईड स्ट्रीप आहे त्याचं पण काम चालू आहे आणि ते काम पूर्णतः पण नेत नाही आहेत. एक कॉन्ट्रॅक्टर किती कामं करणार, त्याच्याकडे मनुष्यबळ पण हवं आणि ह्याच्यावरती कंट्रोलच कोणाचा नाही आहे. आज सत्ताधारी पक्षाचा तर बिलकुल कंट्रोल नाही आहे, प्रशासन ठेवलेलं आहे आणि प्रशासन उडवाउडवीची उत्तर देत आहेत. आज तुम्ही रस्त्यावर JP रोड म्हणा, SV रोड म्हणा या वालावलकर रोड म्हणा, या ठिकाणी एवढी गर्दी असते की लोकांना वाहतूकही पुढे ढकलत नाही, चालण्यास पण लोकांना त्रास होत आहे. आणि अशा प्रकारे ह्या लोकांनी जे म्हणतायत की आम्ही कंट्रोल केला आमचं सगळं, कालचीच गोष्ट बघा, डाळीचा भाव किती आसमानावर भडकलेला. प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया की महागाई वाढत चाललेली आहे. अमोल कीर्तीकर किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये तुम्ही आहात, काय अपेक्षा आहेत तुमच्या? अमोल कीर्तीकर साहेबांच्या आधी आपल्याकडे त्यांचे वडील गजानन कीर्तीकर साहेब 8-8.5 वर्षापासून आपल्याकडे कार्यरत होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातूनच होते. तर आमच्याकडे काही प्रॉब्लेम आले तर आम्ही गजाभाऊंकडे नेहमी धाव घ्यायचो. आपल्या इकडचे आमच्या मॉडेल टाऊनचे सगळे रस्ते, गार्डन्स जे काही आता डेव्हलप झालेले आहेत ते त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि आता अमोल भैयांकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत आम्हाला आणि खरं आम्ही जे काही अडचणी असतील, जे काही पुढे आम्हाला डेव्हलपमेंट करायचे तर आम्ही नक्कीच अमोल भैयांची साथ घेऊ आणि अमोल भैया निवडून येतील, खूप प्रचंड मतांनी निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एक महत्त्वाचा हे मुद्दा आहे की ठाकरे गटाच्या महिला म्हणतात की गजानन कीर्तीकरांनी काम केलं पण त्यांना तिकीट किंवा ते शिंदे गटात गेले. हे गजानन कीर्तीकर शिंदे गटात असल्यामुळे तुम्हाला एक मोठा बेस किंवा एक मोठा कामाचा एक मोठा काय म्हणतो आपण त्याला की एक मोठं काम त्यांच्याकडून झालेलं आहे, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यांना हा प्रश्न पडलेला आहे. पहिला प्रश्न 0 पासून सुरू केला पाहिजे. गजानन कीर्तीकर का उद्धव ठाकरे उभाटाला सोडून इथे आले? कारण तिथे त्यांचं खच्चीकरण करत होता. उद्धव ठाकरे जी त्यांना काम करून देत नव्हते, त्यांचा अपमान करत होते, सारखा त्यांना डिवचत होते, म्हणून ते तिथून निघून आमच्याकडे आले आणि त्यांना तिथून विकासाचं काम करायला भेटत नव्हतं. आणि त्यांनी केलेली जी कामं आहेत गजानन कीर्तीकर साहेबांनी, ती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली कामं आहेत आणि त्यांच्या देशाच्या नावावर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली कामं आहेत. मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ, अगर गजानन कीर्तिकर और बीजेपी के आमदार यहाँ पर काम किए होते हैं तो आप 61, 62, 63 वार्ड में घूम के देखिए, आपको कोई काम नहीं. एवढ्या महागाईवर जर बोलत नसेल, लोकांची समस्या अशी आहे, एक माणूस कमवणार आहे आणि 7 बसून खाणार आहेत. रोजगारावर कोण बोलत नाही आहे, महागाईवर कोण बोलत नाही. मी रिपब्लिकन पक्षाचा इथला तालुका अध्यक्ष आहे अंधेरी विभागाचा, पण सध्याला आम्ही बिनशर्त समर्थन केलं आठवले साहेबांनी. पण ह्याच्यासाठी कोण पुढे येत नाही की महागाई एवढी आहे, याच्यावर कोण बोलायला तयार नाहीये. का नाही? महागाईवर कोण बोलत का नाहीये? बरोबर, महागाईचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा है. जैसे कि महागठबंधन के जो बीजेपी के लोग और अपना बाकी पार्टी के लोग बोल रहे हैं कि गजानन कीर्तिकर ने काम किया है. मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ कि गजानन कीर्तिकर और यहाँ के जो लोग अपना MLA हैं बीजेपी से, आप अगर 61, 62 और 63 वार्ड में सिर्फ घूमेंगे ना अपना ये माइक अपना कैमरा लेके, तो आपको अच्छी तरह मालूम पड़ जाएगा कि वहाँ 0% काम हुआ है. ये तो हम जहाँ खड़े हैं बिल्डिंग एरिया है. निरुपम साहब ने तुम्हारी हवा निकाल दी है, वो अभी बंद करो काँग्रेस की बात. पण ह्यांचा उमेदवार जो आहे तो खिचडी चोर आहे. तुम्ही महिलांना विचारताय खिचडी चोर खिचडी चोर खिचडी चोर. आणि संजय निरुपम का कोई अस्तित्व नहीं है. वो जब पार्टी में थे तभी भी पार्टी के खिलाफ काम कर रहे थे. आत्तापर्यंत सगळ्यांनी हीच भाषणं केली की काय, पण भाजपाकडे CBI, ED असे त्यांनी हातात ठेवून शिवसेनेचे 2 कट केले, राष्ट्रवादीचे 2 कट केले. कारण त्यांना माहिती होतं की आता 400 पार करायचं असेल तर आपल्याला तोडातोडीचं सरकार करावं लागेल. ह्याला घ्या त्याला घ्या, त्याचा काय संबंधच नाही आहे. म्हणजे राजकीय ह्याच्यात असे काही पक्ष आहेत की ज्यांचं काही उरलेलंच नाही आहे अस्तित्व, त्यांना पण त्यांनी जवळ घेतलेलं आहे, पण ते होणारच नाही आहे. नेहमी खिचडी चोर हा आरोप करता, पण आरोप आधी सिद्धता करून दाखवा.
खुल्लं चॅलेंज आहे, आरोप सिद्ध करून दाखवा. तुम्ही बोलता एक करता एक, दरवेळेला तुम्ही हेच करता. आज मी एक मिनिट सांगतो. आज आपचे मुख्यमंत्री आजपर्यंतचा इतिहास आहे काँग्रेसच्या 70 सालामध्ये आणि आता या 10 वर्षामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याला असं 2 महिने किंवा 3 महिने किंवा वर्षभर, छगन भुजबळ तर वर्षभर आतमध्ये होते, असं राजकीय याच्यात अशी हेलाडेल चालत नाही. आणि ही मोदींनी करून आणलेली आहे. ह्याच्या पुढे काय होणार आहे की हे असंच राजकारण चालत राहिलं तर राजकारणात कोणाला यशच नाही राहणार. भाजपकडून प्रतिक्रिया. जैसा कि अभी इन्होंने बताया, खिचड़ी चोर जिस तरह से इन्हें, मेरे भाई ने बोला खिचड़ी चोर जिस तरह से ये झल्ला गए. रही बात ईडी की खिचड़ी चोर, जिस तरह से कोरोना काल में जो पूरा मैटर सामने आया है और ईडी के पास जो तपास चल रहा है वो बहुत जल्दी ही क्लियर हो जाएगा कि कौन क्या है, दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. आप समझ सकते हैं कि कोरोना काल में जिस तरह से इन्होंने खिचड़ी और क्या क्या, मतलब कोरोना काल में एक एक चीज़ ऐसा घोटाला, एक एक चीज़ का घोटाला हुआ है. पूरे विस्तार में बताने जाऊंगा तो बाकी भाई लोग नहीं समझ पाएंगे कैसे क्या है, लेकिन इसमें आपको बहुत जल्दी क्लियर हो जाएगा किस तरह से क्या होने वाला है. त्यांनी बॉडी बॅग सुद्धा सोडली नाही. बॉडी कफन चोर त्यांना जर म्हटलं तरी सुद्धा ते हे ठरणार नाही वाव. कारण त्यांनी करोना काळात एवढा लोकांचं हे केलं. घरी फेसबुक सरकार चालवत होते आणि लोक म्हणजे आता उमेदवार त्यांना सापडत नाही आहे. म्हणजे त्यांना असं, त्यांची मजबुरी बघा, त्यांची मजबुरी ही आहे की त्यांना उमेदवार सापडत नाही आहेत म्हणून त्यांनी कुणाला तरी खिचडी चोडाला उमेदवारी आणून देऊन टाकली. मला सापडत बघा असं आहे ना, तुम्ही एक मिनिट तुम्ही जर व्यवस्थितमध्ये बघितलं असेल या 3-4 वर्षापूर्वीपर्यंत, 3-4 वर्षापासून ईडीच्या ज्या केसेस आहेत या PMLA कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये ईडी जोरात विरोध करते जामिनासाठी. परंतु सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर तीच ईडी त्याच संशयित आरोपाविरोधात गप्प बसते, त्याला जामीन मिळतो. हे फक्त त्या उमेदवाराला, त्या राजकीय कार्यकर्त्याचं राजकीय वर्चस्व खतम करण्यासाठीच केलं जातं. जर तुमच्याकडे प्रूफ आहे मग ईडी सुप्रीम कोर्टामध्ये गप्प का बसते? आज हा गोष्ट म्हणतायत ना खिचडी चोरमध्ये पॅन्डेमिक ॲक्टमध्ये कुठल्या प्रकारे काम होत होतं हे सर्वप्रथम बघा. तिथे माणसं वाचवण्यासाठी काम करायचं होतं, माणसं मारण्यासाठी नाही. दुसरं आता बॉडी बॅगचा जो प्रश्न होता आहे, अगदी 10 दिवसापूर्वी आपल्या हायकोर्टाचं निरीक्षण तुम्ही नोंदवा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की पेडणेकर ताईंना कसं बेइज्जत, म्हणजे क्लीन चिट दिलेली आहे, बाइज्जत बळी केली. ही निवडणूक कशा पद्धतीने रंगते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह देखील आपण बघितला, जोश देखील बघितलेला आहे. कार्यकर्ते देखील या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोरदार असा प्रचार करतील अशी शक्यता या ठिकाणी दिसते. जशा घोषणा असतील किंवा प्रचार असेल आणि काय होतं, विद्यमान खासदार नेमकं कोण होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासोबतच कौल 24चा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.